जय शिवराय मित्रांनो, खरीप पीक विमा 2024 आपण गेल्या काही दिवसापासून पाहत आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी मंजूर, पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून मात्र शासनाच्या माध्यमातून निधी दिला नाही अशी काही कारणं सांगितली जात आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे अशा शेतकऱ्याला आपल्याला पीक विमा कधी मिळणार याच्या अपेक्षा लागलेल्या आहेत। मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती आपण यापूर्वी सुद्धा 23 जिल्ह्याचं अपडेट घेतलं होतं। साधारणपणे 64 लाखाच्या आसपास शेतकरी या पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होतील अशा प्रकारची अपडेट घेतलेली होती। परंतु याच्यानंतर आपण जर पाहिलं तर काढणी पश्चात असेल किंवा मध्यावधी नुकसान असेल प्रतिकूल परिस्थितीचं, याच्यानंतर आपण पाहिलेले आता अंतिम पीक कापणीचे अहवाल यायला लागलेले आहेत, त्याच्या आधारावरती काही मंडळं पात्र होत आहेत। सध्या जे काही कॅल्क्युलेशन लावले जात आहेत किंवा कॅल्क्युलेशन काढले जात आहेत हे सुद्धा 100% कॅल्क्युलेशन नाहीत। याच्यामध्ये आणखीनही कॅल्क्युलेशनमध्ये बदल होणार आहे। जसं आपण उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर जळगाव, आता जळगावच्या सध्या कॅल्क्युलेशन आणखीन उपलब्ध नाही आहेत। लातूरचा काही पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याला वाटप करण्यात आलं आहे, काही 100 कोटीच्या आसपासची रक्कम वाटप करण्यात आलेली असू शकते, परंतु त्याच्या अधिक अपडेट नाही आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे समजा लातूरमध्ये 2 भाऊ आहेत, एका भावाचा आला एका भावाचा नाही आला, एकाचा मंजूर आहे एकाचा नाही मंजूर आहे सांगितलं जाते। नाशिकची तीच परिस्थिती, अहिल्यानगरची तीच परिस्थिती आहे। अशा अनेक जिल्ह्याची प्रकरणं आणखीन पेंडिंग आहेत। याच्यामध्ये यवतमाळचं आपण पाहिलं होतं की यवतमाळला अग्रिमचं अधिसूचना काढण्यात आली 110 मंडळाची, परंतु यवतमाळमध्ये सुद्धा अग्रिमचा पीक विमा अद्याप पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ग्राह्य धरला जात नाही। अशा अनेक परिस्थिती राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु जी सध्या कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अशी पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्व 29 जिल्ह्याची माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता याच्यामध्ये जर तुम्ही म्हणाल की मग आमचं मंडळ आहे का, माझा मंजूर आहे का, ते सांगता येणार नाही, परंतु सध्या जिल्हानिहाय जे काही वेगवेगळ्या प्रकारानुसार पीक विम्याच्या मंजूर रक्कम आहेत किंवा मंजूर निधी आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊ आणि याच्या पुढं निधी कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो किंवा कशा प्रकारे शेतकरी याच्यामध्ये पात्र होऊ शकतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणखीन पीक विमा। आता समजा नांदेडचं आपण उदाहरण घेतलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये परभणी हा सर्वात जास्त पीक विमा मिळणारा जिल्हा आहे सध्याच्या स्थितीला, परंतु याच्यात दुप्पट पीक विमा हा नांदेड जिल्ह्याला मिळू शकतो, परंतु सध्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते अद्याप पूर्ण झालेलं नाही। यवतमाळचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं तर आपण पूर्ण झालेलं नाही। अशाच बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे, चंद्रपूरचं तेच आहे किंवा भंडारा गोंदियाचं तेच आहे। अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व अंतिम आकडेवारी आणखीन याच्यामध्ये बदलू शकतील। आता आपल्याकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जर बुलढाण्याचं आपण पाहिलं, बुलढाण्याचा आता 2023 मध्ये आपण पाहिलं होतं की काही रक्कम वाटप करण्यात आली होती आणि सांगण्यात आलं होतं की हा अंतिम पीक विमा आहे, परंतु याच्यानंतर आपण पाहिलं की 110% पेक्षा जास्त नुकसान दाखवून साधारणपणे खरीप आणि रबीचं मिळून 231 कोटी रुपयाची रक्कम त्याच्यामध्ये ॲड झाली। ज्या रकमा या त्याच्यामध्ये सुद्धा वाढू शकतात, परंतु याच्यापेक्षा कमी होण्याची कुठली शक्यता नाही। बुलढाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्लेम दाखल करण्यात आलेले होते, याच्यामध्ये 144 कोटीचा पीक विमा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024 साठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याच्यासोबत जे आता वाटप होणार आहे ते 2023चं काही शेतकऱ्यांना वाटप व्हायला सुरुवात देखील झालेली आहे, रबीचा आणि खरीपाचा जो बाकी होता तो। आता याच्यामध्ये यील्ड बेसमध्ये बुलढाणा बसणार नाही ही आपल्याला मी 100% सांगतो, परंतु जर याच्यामध्ये काही जर मंडळं गेल्या वर्षी जर का आता 2023 मध्ये बुलढाणा बसेल की नाही झाला आणि त्याच्यानंतर पाहिलं की पीक विमा कंपनीच्या माध्यमातून ते नुकसान आक्षेप करण्यात आलं तर तो यील्ड बेसची जी रक्कम येईल ती याच्यामध्ये ॲड होऊ शकते। अमरावतीमध्ये स्थानिक जे काही आपत्तीच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत, ॲक्च्युअल अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालेलं होतं। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जे काही शेवटीचा पाऊस झाला होता त्याच्यामध्ये कपाशीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। याच्यामध्ये साधारणपणे 50 कोटीच्या आसपासची रक्कम ही अमरावतीमधील वैयक्तिक क्लेमसाठी मंजूर करण्यात आलेली आहे, ही रक्कम वाढू शकते। याच्यानंतर जे पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे यील्ड बेसचा जो आपण पीक विमा म्हणतो, ज्याला काढणी पश्चातचं नुकसान म्हणूनही ग्राह्य धरलं जातं, तर त्याच्यामध्ये साधारणपणे 10 कोटीच्या आसपासची रक्कम ही अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये यील्ड बेसच्या याच्यावरती हा विमा वाढू शकतो। अकोल्यामध्ये सध्या तरी कुठलाही मध्यावधी नाही किंवा इतर नाही, याच्यामध्ये जे शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत अशा वैयक्तिक क्लेमसाठी साधारणपणे 66 कोटी 60 लाख रुपयाचा विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। वैयक्तिक शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत ज्यांचे मंजूर आहेत असे क्लेम या रकमेच्या माध्यमातून वाटप केले जातील। वाशिममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विम्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत आणि वाशिमचा जो पीक विम्याची आकडेवारी याच्यामध्ये यील्ड बेसमध्ये बरीच मंडळं वाशिमची बसू शकतात। यवतमाळच्या बाउंड्री लगतची किंवा इतर जी काही मंडळं असतील ती
वाशिमची बसू शकतात, कारण वाशिममध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतं आणि वाशिममध्ये सध्या तरी क्लेमचा 10,74,00,000 रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। जो काही राज्य शासनाच्या माध्यमातून 2858 कोटी रुपयाचा जो निधी देण्यात आला होता त्याच्यापैकी साधारणपणे 2555 कोटी रुपयाचं वाटप पीक विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यासाठी मंजुरी दिली आहे आणि त्याच्यामध्ये खरीप हंगाम 2024 साठी साधारणपणे 2308 ते 2359 कोटीची रक्कम ही वाटप करण्यात येणार आहे। याच्यामध्येही मराठवाड्यासाठी साधारणपणे 1760 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आणि उर्वरित जो काही 600-700 कोटी रुपयाचा विमा हा इतर महाराज्यात इतर जिल्ह्यात मिळणार आहे। यवतमाळ, आता यवतमाळच्या अग्रिमचा आणखीन विषय मार्गी लागलेला आहे। मी गेलेल्या लाईव्हमध्ये सुद्धा सांगितलं होतं की यवतमाळ जोपर्यंत त्याची अग्रिमच्या संदर्भातील जी काही चर्चा चालली आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत यवतमाळबद्दल आपण अपडेट देऊ शकत नाही आणि यवतमाळचं अपडेट हे कृषी विभागाच्या माध्यमातून दिलं जाईल। यवतमाळमध्ये क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना 6,86,00,000 तर काढणी पश्चात नुकसानासाठी 22,95,00,000 अशा आतापर्यंत 29,81,00,000, ज्याच्यामध्ये एका शेतकऱ्याला 1200, एखाद्या शेतकऱ्याला 1400, एखाद्या शेतकऱ्याला 1600 विमा मंजूर करण्यात आला आहे आणि गेल्या जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यापासून यवतमाळमध्ये या रकमेचं वितरण केलं जात आहे। परंतु जर अग्रिममध्ये कंपन्यांना जर मान्य केलं तर ठीक आहे आणि जरी नाही मान्य केलं तरी याच्यामध्ये इल्ड बेसमध्ये जो पीक कापणीच्या अहवालानुसार आहे त्याच्यामध्ये 200-300 कोटीची रक्कम ही यवतमाळला 100% मंजूर होऊ शकते। आता कशा प्रकारे तिथं शेतकरी संघटना असतील किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील हे पाठपुरावा करतात ते पाहणं गरजेचं असणार आहे। नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्याचे साधारणपणे क्लेमचे 55 कोटी आणि जे काही पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे काढणी पश्चातचा जो आहे असा 11 कोटी असे एकूण 56 कोटी रुपयाचा विमा हा नागपूरसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये क्लेमचे 115 कोटी रुपये तर काढणी पश्चात 71 कोटी रुपये असे 71 लाख रुपये असे एकूण साधारणपणे 115 कोटी 90 लाख रुपयाचा पीक विमा हा वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। गडचिरोलीमध्ये साधारणपणे 3 कोटी रुपयाचा क्लेम आणि 2.5 कोटी रुपयाची काढणी पश्चात असा 5,40,00,000 रुपयाचा विमा हा गडचिरोली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यानंतर आपण कोकणात जर पाहिलं तर ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांचं जे काही काढणी पश्चात नुकसान होतं पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे आलेलं त्याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी 7 कोटी रुपये, रत्नागिरीसाठी 1,57,00,000 रुपये आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी 68 लाख रुपये असा एकदम तोकडा असा पीक विमा हा या कोकण विभागातील 3 जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। आता पुणे विभाग, पश्चिम महाराष्ट्र जर आपण पाहिलं तर सांगली क्लेमचे 2,78,00,000 रुपये आणि काढणी पश्चात आणि इल्ड बेस अद्याप पूर्णपणे डाटा आलेला नाही। साताऱ्याचा दोन्ही डाटा इल्ड बेसचाही नाही आणि क्लेमचाही डाटा सध्या कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आणि याच्यामध्ये साधारणपणे 4 कोटीच्या आसपासची रक्कम ही सातारा जिल्ह्यासाठी सध्या तरी मंजूर करण्यात आलेली आहे आणि सांगली जिल्ह्यासाठी साधारणपणे 2,80,00,000 रुपयाची रक्कम। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7 कोटी रुपयाचे क्लेम आणि काढणी पश्चातचा 1 कोटी रुपये असा 8 कोटी रुपयाचा पीक विमा हा कोल्हापूरसाठी। पुण्यामध्ये 2 कोटी रुपयाचे क्लेम साधारणपणे 3 कोटी रुपयाचे क्लेम आणि याच्यामध्ये काढणी पश्चात किंवा इल्ड बेस अद्याप आलेला नाही आणि शक्यता मिळण्याच्या कमीच आहेत, कारण पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे या नाव घेतलेल्या कुठल्याही जिल्ह्याला पीक विमा मिळेल अशा प्रकारची शक्यता नाही आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आणि काढणी पश्चात हे दोन्ही डाटा नाही आहे, कारण शेतकऱ्याचे 2-2.5 लाखापेक्षा जास्त क्लेम आहेत। साधारणपणे पूर्वीची जी आकडेवारी आली होती त्याच्यामध्ये 1,65,000च्या आसपास क्लेम होते सोलापूरमधून, पण आता ते सगळेच क्लेम बाद केलेत का, त्या क्लेमची काय रक्कम कॅल्क्युलेट केली जाते याच्याबद्दल अद्याप कुठलेही अपडेट पुढे नाही आहे। परंतु सध्या तरी साधारणपणे 1 कोटीच्या आसपासची रक्कम ही काढणी पश्चात पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे सोलापूरसाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि सोलापूरबद्दल आपण ज्याप्रमाणे जळगावचं सांगितलं त्याचप्रमाणे नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, भंडारा, गोंदिया हे प्रश्नोत्तरित असणारे जिल्हे आहेत, ज्याच्याबद्दल आपण अपडेट आल्यानंतर नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता दुसरा जो मोठा विभाग आहे मोठा पीक विमा जो मंजूर करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की अतिवृष्टीची मोठी रक्कम मंजूर करण्यात आलेली तो म्हणजे मराठवाडा। मराठवाड्यामध्ये साधारणपणे 1760 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि या रकमेमध्ये सुद्धा 100% वाढ होणार आहे, ज्याच्यामध्ये जालना जिल्ह्याची वाढ होईल, त्याच्यानंतर अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे नांदेडची वाढ होईल आणि धाराशिव जिल्ह्यामधील सुद्धा काही पीक विमा याच्यामध्ये वाढ होऊ शकतो। लातूरचा पीक विमा याच्यामध्ये आणखीनही ॲड करण्यात आलेला आहे,
लातूरची सुद्धा 200 ते 300 कोटी रुपयाची रक्कम याच्यामध्ये ॲड होऊ शकते आणि अशा प्रकारे ही पीक विम्याची रक्कम 2,500 कोटीच्या पुढे सुद्धा साधारणपणे जाऊ शकते, जी आता 1760 कोटी रुपये आहे। याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी जे शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत याच्यासाठी साधारणपणे 83 कोटी 38 लाख रुपये आणि काढणी पश्चातचं जे नुकसान आहे ते साधारणपणे 4 कोटी 83 लाख रुपये, असं एकूण 88 कोटी 21 लाख रुपयाचा पीक विमा आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगरला मंजूर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये वाढ होऊ शकते। जालना जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अंतर्गत जे शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत त्याच्यासाठी 196 कोटी 95 लाख, आता वाईड स्पेडच्या अंतर्गत जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात हा पीक विमा या ठिकाणी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो। 66 कोटी रुपये हे काढणी पश्चातचं नुकसान आहे, याच्या अंतर्गत आहे आणि या दोन्ही नुकसानाच्या अंतर्गत साधारणपणे 263 कोटी 40 लाख रुपयाचा पीक विमा हा जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो। बीड जिल्ह्यामध्ये अग्रिमसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून मागणी केली जात होती, अधिसूचना काढण्यात आली नाही आणि या बेसवरती बीडमध्ये सुद्धा जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे जे क्लेम आहेत याच्या अंतर्गत 212 कोटी 76 लाख रुपयाचा पीक विमा हा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याचं लवकरच वाटप सुरू होईल अशा प्रकारची माहिती आता कंपनीच्या माध्यमातून दिली जात आहे। 616 कोटी रुपयाची नुकसान भरपाई ही बीड जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेली होती आणि त्याच्यापुढे पीक विम्याची जी रक्कम आहे ती अतिशय तोकडी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये सुद्धा वाढ होण्याच्या शक्यता आहेत। याच्यानंतर महत्त्वाचा असा एक नुकसान झालेला जिल्हा होता तो म्हणजे हिंगोली। हिंगोली जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की अग्रिमसाठी अधिसूचना काढण्यात आलेली होती, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि परभणी। याच्यामध्ये हिंगोलीचं जर आपण पाहिलं तर 154 कोटी 36 लाख रुपयाचा अग्रिम 25% ज्याला आपण म्हणतो, जे स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवरती येतो प्रतिकूल परिस्थितीच्या, आणि याच्यानंतर शेतकऱ्यांचे काही वैयक्तिक क्लेम जे होते ते 26 कोटी 68 लाख, असे एकूण 181 कोटी 50 लाख रुपयाचा पीक विमा हा हिंगोली जिल्ह्याला मंजूर करण्यात आलेला आहे, जो आणखीन वाढू शकतो। धाराशिव जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेम शेतकऱ्यांचे जे घेण्यात आलेले आहेत साधारणपणे ही रक्कम 259 कोटीच्या आसपास जाऊ शकते, अशा प्रकारचे अपडेट आहेत, पण सध्या तरी 212 कोटी 76 लाख रुपयाची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमसाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे। परभणी सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पीक विमा मंजूर असलेला जिल्हा, परंतु याच्यामध्ये वाटपामध्ये फक्त आता अग्रिमचं वाटप होईल, याच्यानंतर जे वाटप असेल त्याच्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल आणि काही आंदोलनं काही हे सुद्धा होऊ शकतील अशी शक्यता आहे। याच्यामध्ये 296 कोटी साधारण 297 कोटी हे अग्रिमचे आहेत प्रतिकूल परिस्थितीमुळे काढण्यात आलेली जी अधिसूचना, आणि 101 कोटी 90 लाख रुपयाच्या आसपासची रक्कम ही शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेमची आहे आणि यील्ड बेस जे काही पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे जे आलेले ते एक साधारणपणे 27 कोटी 77 लाख, असे एकूण 426 कोटी 55 लाख रुपयाची रक्कम परभणी जिल्ह्यासाठी तरी सध्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये अग्रिमचा 245 कोटी 59 लाख रुपये आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारे 102 कोटी 62 लाख रुपये। याच्यामध्ये डेफिनेटली जे काही अंतिम पीक कापणीच्या अहवालाच्या आधारे 110% जास्त नुकसान असेल याच्यामध्ये काही मंडळं पात्र होऊ शकतात आणि याच्यामुळे ही रक्कम वाढू शकते। सध्या तरी नांदेडसाठी 357 कोटी 21 लाख रुपयाची नुकसान भरपाई पीक विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करण्यात आलेली आहे। लातूरचं गेल्या बऱ्याच दिवसापासून वाटप सुरू आहे, परंतु हे वाटप आता फक्त वैयक्तिक क्लेमचंच आहे, त्याच्यामध्ये काही क्लेम काही शेतकऱ्यांना, जसं मी उदाहरण सांगितलं की एका शेतकऱ्याला 21,000 25,000, एखाद्या शेतकऱ्याला 80,000 आणि एखाद्या शेतकऱ्याला तोकडी 5,000 रुपयाची रक्कम आली। हे क्लेम कुठल्या माध्यमातून कॅल्क्युलेट केलेले, कशा प्रकारे तो पीक विम्याचा वाटप, आता आपण जर पाहिलं तर साधारणपणे धाराशिवपासून कळंबपासून ते लातूरपर्यंतचा जो भाग आहे या भागातील शेतकऱ्यांनाच पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। औसा निलंगा भागामध्ये काही शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। मग इतर शेतकऱ्यांचं काय, इतर शेतकऱ्यांचे क्लेम वगैरे ही सर्व माहिती आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अहिल्यानगर पुन्हा एकदा सांगतो प्रश्नोत्तरित आहे, त्याच्याबद्दल आणखीन अपडेट आलेलं नाही। नाशिकचं सुद्धा तीच परिस्थिती आहे, नाशिकच्या वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम हे का अद्याप मंजूर करण्यात आले नाही, त्याचं का कॅल्क्युलेशन करण्यात आलं नाही, आणि गेल्या वर्षी अहिल्यानगर आणि नाशिक मागं ठेवलं होतं तर पीक विमा कंपनीला जवळजवळ 1300 ते 1400 कोटी रुपये फक्त या 2 जिल्ह्यांना वाटावे लागले होते। आता तशी काही परिस्थिती यावेळेस सुद्धा येण्याची शक्यता नाही, परंतु पीक विमा हा या दोन्ही जिल्ह्याला मिळू शकतो। जळगाव जिल्ह्याचं सुद्धा तीच परिस्थिती, जळगाव जिल्ह्याचं अद्याप कुठलाही अपडेट नाही आणि जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या क्लेमसह त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करण्यात आलेलं नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 5 कोटी 5 लाख रुपये आणि ईल्डचा 3 कोटी असा एकूण साधारणपणे 8 कोटी 8.5 कोटीच्या आसपासची रक्कम नंदुरबार जिल्ह्याची मंजूर करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे हे या जिल्ह्यांजवळ जर होतं। याच्यामध्ये आपला राहिला धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं होतं की अतिवृष्टी होत असताना
मोठ्या प्रमाणात धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान झालेलं होतं. मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटीगाठी करण्यात आल्या होत्या. तर धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचे आणि जसं आपण सांगितलं होतं की जालनाचं अतिरिक्त, नांदेडचं अतिरिक्त आणि धाराशिवचं अतिरिक्त आणि सोलापूरचं संपूर्ण अपडेट, सातारा सोलापूरचं हे आपल्याकडे उपलब्ध झाल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार. आता ह्या झाल्या विमा कंपनीच्या माध्यमातून कॅल्क्युलेट करण्यात आलेल्या रकमा, ज्याचा डाटा शासनाला उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासनाच्या माध्यमातून आपले हिस्से उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त जी महसूल मंडळ 110% जास्त नुकसान भरपाईसाठी पात्र होतील त्यांना वेगळी रक्कम दिली जाईल, त्याच्याबद्दलचे वेगळे निधी उपलब्ध करून दिले जातील. परंतु सध्या जो रक्कम उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, जी आता साधारणपणे 4 एप्रिलपर्यंत पीक विमा कंपन्याकडे पोहोचलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर आता हे वाटप लवकरात लवकर म्हणजे साधारणपणे या आठवड्यामध्येच पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि आता हे जर वाटप पूर्ण झालं नाही, ही जर रक्कम पीक विमा कंपन्याने जर स्वतःकडे कॅल्क्युलेट करून जर ठेवले तर मात्र याच्यावरती शासनानं कुठली तरी खंबीर पावलं उचलणं गरजेचं आहे. आशा करूयात लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि जे काही जिल्हे पीक विम्यापासून कॅल्क्युलेशनपासून बाकी आहेत त्यांचं देखील लवकरात लवकर कॅल्क्युलेशन होऊन त्या जिल्ह्यांचा देखील पीक विम्याचा मार्ग लवकर मोकळा व्हावा हीच अपेक्षा. धन्यवाद.